मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्लीवची आणि पुढच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत, तेही स्टेप बाय स्टेप. ज्या नवीन मुली किंवा ज्यांना अजून वर्क म्हणजे शिकल्यात पण व्यवस्थित जमत नाही आहे, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये मध्ये तुम्हाला खरंच खूप छोट्या छोट्या ट्रिक्स मिळून जातात. आणि जर पुढे पुढे ढकलत तुम्ही जर व्हिडिओ पाहिला ना, तर मग ते तुम्ही कुठेतरी मिस करता. त्यासाठी व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हा जो कस्टमरचा ब्लाऊज होता ना, तर तो ब्लाऊज पीस थोडासा पातळ होता, पण छान होता, पटपट वर्क होणारा होता. करायच्या आधीच समजलं. पण काय होतं, पातळ ब्लाऊज पीस असला ना की त्याला थोडेसे होल पडतात, पण चालतं, ते एवढं पण नाही होत. मग अशा वेळेस थोडंसं नाजूक हाताने करावं लागतं, जास्त जोर नाही द्यावा लागत. मग हलक्या हाताने करून शेवट मग जिथं जिथं होल होते तिथं तिथं थोडा फेविकॉल लावून घेतला शेवट झाल्यावर. त्याच्या सुरुवातीला मग आता मेजरमेंट वगैरे टाकून घेतलं. त्यांचा मापाचा ब्लाऊज आला होता. ज्यांना मेजरमेंट टाकता येत नाही त्यांनी आता व्हिडिओ पाहून घ्या. आता प्रत्येक व्हिडिओत मेजरमेंटचं नाही सांगता येणार, कारण पाठीमागं जेव्हा नव्हता व्हिडिओ बनवला मी तेव्हा सांगितलं होतं, पण आता व्हिडिओ टाकलेला आहे त्यामुळे मेजरमेंटचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. अशा पद्धतीने मी मेजरमेंट पूर्ण टाकून घेतलं. त्याच्यानंतर मग आता हे स्लीवचं आहे ना, ते रिंगवर बसत नव्हतं. तर आता रिंगवर बसत नाही म्हटल्यावर काय करायचं, तर जे जुनं ब्लाऊज पीसचं कापड वगैरे असतं ना आपल्याकडे घरी, तो जुना ब्लाऊज पीस आहे ना, त्या स्लीवच्या जिथं आपण माप टाकलं होतं ना, तिथून तो जोडून घेतला, म्हणजे साध्या सुईदोऱ्याने शिवून घेतला. आणि त्याच्यानंतर मग ते कापड मी रिंगवर बसवून घेतलं आणि वर्कला सुरुवात केली. वर्कला सुरुवात करायची म्हणजे आपल्याला खाली जो बेल्ट आहे ना, तिथं मी सुरुवातीला डबलची चेन स्टिच करून घेतली होती आणि एक शुगर बीड्सची लाईन करून घेतली होती. कारण बॅकच्या गळ्याला थोडंसं जास्त वर्क होतं आणि त्यांना बाहीला आणि पुढे जास्त वर्क नको होतं, त्यामुळे थोडंसं सिम्पलच केलं. खाली फक्त एक शुगर बीड्सची लाईन घेतली होती आणि त्याच्यानंतर मग वरती जी काठ होती ना, तिथं मी बेल्ट घेतला, आपला जो नेहमीचा बेल्ट असतो तो. शुगर बीड्स 2 mm मणी आणि परत शुगर बीड्स. त्याच्यानंतर मग अर्धा इंचावर मार्किंग करून मी 2 mm मणी गोल्डन मणी आणि त्याच्याकडे शुगर बीड्सचा राऊंड असं वर्क करून घेतलं. आणि 2 बेल्टच्या मध्ये जी बॉर्डर होती ना, त्याच्यामध्ये पण मी गोल्डन मणी बसून त्याला शुगर बीड्सने राऊंड करून घेतला होता. हा जो बेल्ट आहे ना, हा सोपा आहे. आणि हे जर कोणाला कमी पैशात वर्क हवं असेल ना, तर हे असं वर्क आपण करून देऊ शकतो. ज्यांना काही मैत्रिणी अशा आहेत ना की त्यांना त्या वर्क वगैरे करतात, पण ऑर्डर वगैरे आला ना की किती पैसे सांगायचे ते कळत नाही. जर 1000पासून स्टार्ट करायचं असेल ना, तर ह्या असे बेल्ट आणि मध्ये मध्ये बुट्टी करून जर दिल्या ना तर परवडतं. पण आत्ता एवढ्यात काय झाले, आत्ता सध्या शुगर बीड्सचे रेट खूप वाढलेले आहेत. ज्यांच्याकडे पहिला स्टॉक आहे त्यांचं ठीक आहे, पण आत्ता सध्या शुगर बीड्सचे रेट खूप वाढले आहेत. स्टारचे शुगर बीड्स मी वापरते कारण मला त्याचीच क्वालिटी छान वाटते. आत्ता दुसरे प्रियासचे पण आणलेत मी, ते अजून वापरले नाहीत, पण स्टारचे शुगर बीड्स खरंच छान आहेत. कारण आत्तापर्यंत मला एकही कस्टमर्सचा असं ऐकायला नाही आलं की ब्लाऊज खराब झाला किंवा त्याचा वर्कचा कलर वगैरे गेला, असं काही नाही. तुम्हालाही जर कोणते शुगर बीड्स वापरायचे माहीत नसेल तर स्टारचे कस्टमरची ऑर्डर वगैरे घेत असाल ना, तर स्टारचे शुगर बीड्स वापरा. आणि जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल एखाद्या तुमच्याच जुन्या, म्हणजे चांगली साडी नाही आहे, साधी साडी आहे, किंवा प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही करत असाल तर साधे शुगर बीड्स जे असतात ना ते वापरले तरी चालतील. पण चांगल्या साडीवर करताना किंवा कस्टमरचे ऑर्डरवर करताना मात्र स्टारचे शुगर बीड्स वापरा, कारण त्याची क्वालिटी खरंच खूप छान आहे. त्याच्यानंतर मी हा पूर्ण बेल्ट करून घेतला आणि वरती जो स्लीवचा भाग होता ना बेल्टच्या वरती, तिथे पण मी समानांतर, आता मी इथं माप वगैरे नाही घेतलेलं, इथं मी अंदाजे स्टिक मार्क करून घेतलेला. पण शक्यतो सगळ्यांनी माप घेऊन करा, ज्यांना अंदाजे नाही व्यवस्थित हे करता येणार त्यांनी. तर इथं मग मी त्याच्यानंतर वरती अंदाजेच गोल्डन मणी लावून घेतले आणि त्यालाही शुगर बीड्सने राऊंड करून घेतला. आणि अशा पद्धतीने ह्या दोन्ही स्लीव्ज मी कंप्लीट केल्या. खाली लटकन वगैरे त्यांना काहीच नको होतं, कारण हा ब्लाऊज मी फक्त 1300 रुपयामध्ये केला होता.
कारण हे लग्नाचा ब्लाऊज नव्हता, साखरपुड्याचा ब्लाऊज होता तिचा. आणि थोडीशी परिस्थिती पण नव्हती तिची, पण तिला करायची पण इच्छा होती. जास्त पैसे पण नव्हते तिच्याकडं, कारण तिला परत शिलाई पण द्यायची होती. आणि मी शिवत नाही ब्लाऊज, मी फक्त वर्क करून देते. तर मग हा ब्लाऊज अशा पद्धतीने मी तिला 1300 रुपयामध्ये करून दिला होता. आणि पाठीमागचा गळा जो मी केला होता ना, त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला पाठीमागचा गळा कसा केला आहे तर तुम्ही तो पण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर बघा. आणि दोन्ही बाह्या झाल्याच्यानंतर मग पुढचा गळा करायला घेतला. पुढचा गळा करतानाही सुरुवातीला आपल्याला डबलची चेन स्टिच करून घ्यायची. त्याच्यानंतर मी सेम जो बाहीला बेल्ट घेतला आहे ना, तो इथं घेतला. पण इथं मी आता गोल्डन मणी नाही वापरले. इथं चेन स्टिच स्टोन चेन घेतली आहे, कारण गोल्डन मणी मी घरी नेले होते करताना आणि घरीच राहिले. आणि मग पुढचा गळा मी हे शॉपवर गेल्यावर केलं, कारण त्या दिवशी मला ब्लाऊज पीस हा द्यायचा पण होता. त्याच्यामुळे मग मी जे स्टॉक दुकानात जे होतं ना तेच स्टोन चेन वापरली. आणि अशा पद्धतीने मग मी तो पुढचा गळा करून घेतला. अजूनही तुम्हाला माझ्याकडून काही नवीन शिकायचं असेल तर मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. कारण आपले जे व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला न समजण्यासारखे नाही आहेत, सगळे सोप्या भाषेत आहेत. आणि बऱ्यापैकी ज्या कमेंट येतात ना त्याच्यावरच मी आता सध्या व्हिडिओ बनवते आहे. आता हे जो ऑर्डरचा ब्लाऊज होता ह्याच्यात पण मी आता सध्या जे मी केलं ते सगळं सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या पूर्ण ब्लाऊजचे मी 1300 रुपये घेतलेले आहेत. तसं मी त्यांना टोटल 1700 रुपये सांगितलेले, पण त्यांच्या परिस्थितीमुळे मी थोडेसे कमी केले पैसे. तर असं मी रेग्युलर ह्या ब्लाऊजचे 1700 रुपये घेते. तर तुम्ही अशी ऑर्डर तुम्हाला करायची असेल तर 1700 रुपये घेऊ शकता, शिलाई सोडून. फक्त आरी वर्कचे 1700 रुपये घेतलेले. कारण जरी बाई तुम्हाला सिंपल वाटत असेल, सिंपल नाही आहे ही, ह्याला पण मेहनत आहे. पण दिसायला जरी सिंपल सोबर दिसत असेल ना तरी बॅकला थोडीशी मेहनत होती. बॅकच्या गळ्याला तो थोडासा हेवीच झाला होता. आणि तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आवर्जून तो व्हिडिओ आपला पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला अजून वेगळं काही शिकायचं आहे तर. चला तर मग आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.